नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर, ज्याचं नाव आहे केपी एज्युकेअर. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की आपला UN नंबर आपण ॲक्टिवेट कसा करायचा. पण जर तुम्हाला तुमचा UN नंबरच माहीत नसेल किंवा मग तुमच्या पे स्लिपवर तुमचा UN नंबर दिसत नसेल किंवा छापला जात नसेल, तर त्याला एक दुसरा वे पण आहे. दुसऱ्या पद्धतीनं पण आपण आपला UN नंबर शोधू शकतो. सो तुमच्याकडे जर तुमचा UN नंबर नसेल, तुमचं PFचं अकाउंट आहे पण तुमचा UN नंबर तुम्हाला माहिती नसेल, सो डोंट वरी, आपण आपला UN नंबर सुद्धा इझिली शोधू शकतो. मागच्या व्हिडिओची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि इथं वर आय बटनमध्ये पण देतोय. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आपल्या चॅनलवर तुम्ही जर पहिल्यांदाच आले असाल तर सबस्क्राईब बटन दाबायला विसरू नका. चला तर मग मी तुम्हाला घेऊन जातोय आपल्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर. सर्वप्रथम आपला क्रोम ब्राउझर ओपन करूयात आणि क्रोम ब्राउझरच्या गुगल सर्च विंडोमध्ये सर्च करायचं आपल्याला EPFO सर्च केल्यानंतर इथे तुम्ही बघत असाल या ठिकाणी आपल्याला UN हा ऑप्शन दिसतोय पहिल्याच रिझल्टमध्ये. त्याच्यावर क्लिक करायचे. त्याच्यावर क्लिक करून आपण काय होतो, UNचं जे लॉग इन पोर्टल आहे त्या लॉग इन पोर्टलवर आपण रिडायरेक्ट होत असतो. तिथे गेल्यानंतर उजव्या खालच्या बाजूला नो युअर UN असा ऑप्शन आहे, त्याच्यावर क्लिक करायचे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर एक फॉर्म ओपन होतो, ज्याच्यामध्ये आपल्याला आधारला रजिस्टर्ड असलेला नंबर आपला या ठिकाणी एंटर करायचा. या ठिकाणी मी माझा नंबर टाकतोय. नंबरच्या खालोखाल आपल्याला हा जो कॅप्चा दिलाय तो सिक्युरिटी म्हणून तो कॅप्चा आहे, आपल्याला तिथं एंटर करायचा आहे. आणि आपल्याला काय करायचं आता, OTP रिक्वेस्ट करायचा. तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP पाठवला जातो. तो OTP आपल्याला इथं या ठिकाणी टाकायचा आहे, जो 6 अंकी असतो. आणि तो OTP टाकल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी पुन्हा एकदा इमेज कॅप्चामध्ये जो काय टेक्स्ट दिलाय तो टेक्स्ट आपल्याला टाईप करायचा आहे. आणि आपल्याला काय करायचं आता, व्हॅलिडेट OTP या बटनवर क्लिक करून जो OTP आला होता आपल्याला तो व्हॅलिडेट करून घ्यायचा आहे. व्हॅलिडेट झाल्यानंतर आपले डिटेल्स आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात, ज्याच्यामध्ये नाव, तुमची डेट ऑफ बर्थ, त्याच्यानंतर सिलेक्ट एनीवन म्हणजे आधार, पॅन किंवा मग तुमचा मेंबर ID तुम्हाला माहिती असेल तर. सो आपण काय करूया, सुरुवातीला नाव लिहूया. मी माझं नाव लिहितो या ठिकाणी आणि नाव लिहून झाल्यानंतर मी माझी बर्थ डेट सिलेक्ट करतो. बर्थ डेट सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी सिलेक्ट एनीवनचा जो ऑप्शन आहे त्याच्यामध्ये मी माझा आधार कार्ड या ठिकाणी सिलेक्ट करतोय. आणि आधार कार्डच्या समोरच्या इनपुट फील्डमध्ये मी या ठिकाणी माझा आधार नंबर टाकतोय. इथेही आपल्याला कॅप्चा भरायचा आहे. इमेजमध्ये कॅप्चा टाईप करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, शो माय UN बटन दिले, त्याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला या ठिकाणी पॉपअपमध्ये तुमचा UN नंबर या ठिकाणी दिसायला लागतो. हा UN नंबर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह ठेवा किंवा तुम्ही ज्या पद्धतीनं तुमचे नंबर्स सेव्ह करत असाल त्या पद्धतीनं सेव्ह करून ठेवा. कारण फ्युचर रेफरन्सेससाठी तुम्हाला जेव्हा कधी UN ॲक्टिवेट कराल तुम्ही किंवा UNच्या संदर्भात ज्या काही गोष्टी तुम्ही कराल त्यावेळी तुम्हाला हा नंबर तुमचा खूप महत्त्वाचा आहे. हा तुमचा युनिक नंबर असणार आहे आणि लाईफ टाईम तुमच्यासाठी हाच असणार आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. चॅनलला नवे असाल तर सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या या सिरीजच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. राम राम.